श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आता सध्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत आहेत. 12वीची परीक्षा चालू झालेली असून 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना यश प्राप्तीसाठी कोणती प्रभावी सेवा करावी याबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे ते आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. अभ्यासात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी कोणती सेवा करावी हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, मेहनत अभ्यास करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजेच मेहनत आणि अभ्यास करून त्यानंतरच ही सेवा करायची आहे. कारण अभ्यासाला पर्याय नाही आहे. जर तुम्ही अभ्यास केला तरच सरस्वती माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि केलेला अभ्यास लक्षात राहावा. त्याचप्रमाणे जेवढी तुम्ही मेहनत केलेली आहे ती तुमच्या लक्षात राहावी. त्यामुळे ही आपली प्रभावी सेवा असणार आहे. त्यामुळे हे आधी लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा आहे 28 दिवसांची आणि ही सेवा जी मुले परीक्षेला बसलेली असतात त्यांनाच करायची आहे. तुम्ही म्हणाल की माझा मुलगा आहे तर मी करते, तर असं चालणार नाही. शक्यतो जी मुलं परीक्षेला बसलेली असेल त्यांनाच ही सेवा करायची आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की औदुंबर वृक्षाच्या खाली बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. दुसरे कोणतेही वृक्ष चालणार नाही. तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या खाली बसून रोज 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचे आहे. होय, रोज 28 दिवस तुम्हाला हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचे आहे आणि हे विद्यार्थ्यांनीच करायचे आहे. आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. फक्त सायंकाळच्या आधी म्हणजेच रात्रीच्या आधी तुम्ही ही सेवा करणार आहात. तर ही सेवा विद्यार्थ्यांनी करायची आहे. खाली एक वस्त्र अंथरून त्यावर बसून तुम्ही रोज 28 दिवस प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचे आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी जायच्या आदल्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे की आदल्या दिवशी सफेद रुईची फुले आणून घरात ठेवायची आहे. ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाणार असाल त्याच्या आदल्या दिवशी सफेद रुईची फुले तुम्हाला आणायची आहेत. आता ही फुले तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेला जायच्या दिवशी उजव्या हातात घेऊन तुम्हाला गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्ष एकदा म्हणायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सरस्वती स्तोत्र 11 वेळा आणि श्री स्वामी समर्थ 11 माळ जप करायचा आहे. आणि रामरक्षेतील 38वा श्लोक 11 वेळा म्हणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला परीक्षेला जायच्या आदल्या दिवशी सफेद रुईची फुलं, रुईचीच आणि सफेद कलरचीच फुलं घेऊन यायची आहेत. तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायची आहेत आणि त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाल त्या दिवशी तुम्हाला ते उजव्या हातात घेऊन गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्ष एकदा म्हणायचे आहे. आणि त्यानंतर सरस्वती स्तोत्र 11 वेळा आणि श्री स्वामी समर्थ 11 माळ जप करायचा आहे. आणि त्यानंतर रामरक्षेतील 38वा श्लोक तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढं सगळं बोलण्यापेक्षा आम्ही त्या वेळेत अभ्यास करू. कबूल आहे, त्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल. पण लक्षात घ्या, मी ह्यांच्यासाठी ही सेवा सांगत आहे ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. प्रचंड मेहनत घेऊन वर्षभरासाठी त्यानंतर जर तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि तुमची खूप सारी श्रद्धा असेल देवावर तरच तुम्ही ही सेवा करा. नाहीतर तुम्ही म्हणाल की ताई आम्ही या वेळेमध्ये अभ्यास करू तर काय होईल, तर तसं नाही आहे. जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि ह्याचे 100% तुम्हाला मी खात्री देते की ह्याचे तुम्हाला यश प्राप्तीसाठी नक्कीच उपयोग होईल. तर या सर्व सेवा रुईची फूल हातात घेऊन तुम्हाला करायच्या आहेत. आणि जे 21 दिवसांची सेवा आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या खाली बसून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज 21 वेळा वाचायचे आहे. या 2 सेवा फक्त तुम्ही करा आणि लक्षात घ्या, परीक्षेला जाताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरस्वती माता प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार. तर अभ्यास केलेला लक्षात राहावा आणि सर्व काही आठवावे, गोंधळून न जाता सगळं काही व्हावे यासाठी ही श्रद्धा ठेवून ही सेवा तुम्हाला करायची आहे.
आणि आता परीक्षेला जाताना हे फूल तुम्ही सोबत घेऊन जायचे आहे. जे तुम्ही रुईचे फूल घेतलेले आहे ते सोबत घेऊन जावा. तुमच्या बॅगमध्ये किंवा कंपॉसमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही पेपर लिहायचा आहे. अशी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. नक्की करून पहा. तुमच्या सर्वांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भरभरून यश मिळो हाच माझा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद. आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. जर आजची ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया असाच नवीन सुंदर आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.